बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईतील मोकळी मैदानं आणि भूखंडासाठी ठाकरे सेनेचं आज आंदोलन आहे। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तिरंगा आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। वांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसोजा मैदानात हे आंदोलन पार पडेल। आंदोलनामध्ये फुटबॉल खेळणारे नवोदित तरुण खेळाडू सामील झालेत। आमचे मैदान आमच्यासाठी राहिलं पाहिजे असं या सर्व तरुणांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। वांद्र्यातील असलेलं नेव्हिल डिसोजा मैदान हे वाचलं पाहिजे यासाठी आदित्य ठाकरे यांनी सर्व मुंबईतल्या सर्व जे फुटबॉल प्रेमी असतील, मैदान प्रेमी असतील त्यांना जमायला सांगितलेलं आणि तिरंगा आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। हा तिरंगा आंदोलन हे मुंबईतल्या पहिल्या टप्प्यातलं आंदोलन असणार आहे। मुंबईतले जे मोकळी जागा आहे, मोकळी मैदान आहेत ती कुठेतरी भाजपचे नेते मंडळी घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी महानगरपालिका असेल किंवा मग स्वतः मुख्यमंत्री असतील कुठेतरी प्रयत्न करतात आणि हे होऊन देणार नाहीये असं म्हणत त्यांनी सर्व तरुणांना जे आहे त्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी बोलवलं। आपल्यामध्ये काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आप फुटबॉल यहाँ हमेशा खेलते? यस, नॉट हमेशा बट मोस्ट प्रोबेबली हमारी मैचेस होते रहती है। अगर हम यहाँ पे मैच नहीं खेलेंगे, हमारा ड्रीम है फुटबॉलर बनने का, हम कहाँ जाएंगे? हमारे पास ना कोई ग्राउंड है, बहुत दूर दूर है, कितना ट्रेवल करेगा इंसान। एक हमारा आगे का ड्रीम सब खत्म हो जाएगा अगर ये ग्राउंड चले जाएगा तो। इंडिया वांट्स टू गो इन फीफा, अगर ये सब ग्राउंड से जाएगा तो इंडिया फीफा में कैसे जाएगा? ये ड्रीम है इंडिया का, फीफा में जाने का। आता हे जर मैदान गेलं तर आम्ही खेळायचो कुठं हा सवाल जो आहे सर्व विद्यार्थी किंवा हे सगळे क्रिकेटर फुटबॉलर्स आहेत ते विचारताना प्रयत्न करतात। मात्र हे मैदान वाचवलं पाहिजे यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला। आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महानगरपालिका असेल किंवा मग मुख्यमंत्री असतील या मैदानासाठी किंवा हे मैदानं वाचतील यासाठी प्रयत्न करणार आहेत का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। कॅमेरामॅन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।